राम राम मित्रांनो, पशुप्रेमी यूट्यूब चॅनल तुमचं सर्व स्वागत आहे. सांगण्याचा मुद्दा आहे मित्रांनो की फायनली आज पाऊस बंद झालेला आहे. 10-15 दिवसानंतर कंटिन्यू पाऊस होता. नाही तर तुम्ही बघू शकता सोयाबीन हे थोडंसं चुनखड रान आहे, त्यामुळे सोयाबीन थोडंसं वाळलेलं नाही आणि ते अर्ध्यामधून समजा हे झालेलं आहे, काळीचं रान आहे. सोयाबीन बघू शकता तुम्ही गुडघ्याच्या वरी गेलेलं आहे तिकडे. तर रानामध्ये फक्त फरक हे चुनखड असल्यामुळं ते ती साईड काळी असल्यामुळं एवढा डिफरंट आहे बघा, बघू शकता सोयाबीनमध्ये. तर राणीला आपण आज चरायला आणलेलं इकडं. तर राणीचं नाक टोचल्यामुळं आता ते तेवढी काय आपल्याला त्रास देईन ती आता, त्यामुळे इकडे चरायला आणलंय तिला. नाही तर नाक टोचलेलं नव्हतं तर ती लई ओढत होती फरफर. झाब्या ए झाब्या, जाईन तिकडे आखाड्यावर. अरे आखाड्यावर जाईन, आखाड्यावर. राणीची त्याची खूप मैत्री आहे, कारण की दोन्ही शेतात राहतात आणि आपली जे बैल जोडी आहे ती घरीच राहते तिकडं फलाटावर. तिला मस्त शेड वगैरे मारले तिकडे राहतात. इथं पण शेड आहे शेतामध्ये, पण बैल घरी ठेवतात तिकडं पावसाळ्याचे, कारण की सकाळी यायला वगैरे शेण काढायला खूप हे होते, रस्ता नाही बरोबर. त्यामुळे हा शेतातच राहते. बया बस खाली, बस खाली बस. हे इकडची साईड पूर्ण लवणाचे शेत आहेत, इकडचे 2 शेत. लवणाच्या शेतात आता ते पाऊस चालू होता कंटिन्यू. यावर्षी बेड मारले नाही, कारण की गेल्या वर्षी बेड मारले होते तर पाऊस कमी झाला होता, त्यामुळे बेडवरलं सक्सेस नव्हतं राहिलं. त्यामुळे यावर्षी बेड मारले ना, तर यावर्षी पाऊस आता सध्या चांगला वाटायला. पण काय सांगता, समजा नंतर समजा पावसानं जर समजा हे केलं, दांडी मारली, तर आणखीन समजा हे होऊ शकते. फुलं वगैरे शेंगाच्या टायमाला शेंगा भरत नाहीत पाऊस नसल्यावर. आणि फुले संगमला जास्त पाऊस पाहिजेतच. तर या शेतामध्ये फुले संगमच पेरलेले आहे आपण, या लवणाच्या शेतामध्ये. तर फुले संगम तुम्ही बघू शकता, हे चुनखड रान असल्यामुळे समजा नाही वाढ झाली. तर इकडचं तुम्ही बघू शकता फायनली किती वाढलेले आहेत, बघू शकता तुम्ही. हे इथून काळीचं लागले, या इथून काळी जाऊ, काळी शेत आहे इकडे, काळीचा डोळा आहे बघू शकता. हे समजा गुडघ्याच्या वरी गेलेलं आहे, इथपर्यंत समजा हाईट वाढलेली आहे याची. फक्त शेताचा फरक आहे, बघू शकता तुम्ही. इकडे काळी आहे आणि इकडे दिसायला ते चुनखड आहे. तर पिवळं पडायचं कारण हे चुनखड पण आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे याला आपण तणनाशक मारलं होतं, ओढीशी तणनाशक मारलं होतं, त्यामुळं पण थोडंसं पिकाला हे होते. त्यामुळंच थोडंसं पिकाला हे होतेच, थोडंसं त्याच्या हाईटवर वगैरे थोडा परिणाम होतेच. बघू शकता तुम्ही, सोयाबीन एकदम मस्त बसलेले. त्याला आता आणखीन आपण समजा अळीचं औषध मारलेलं नाही, तर अळीचं औषध मारायचं आता आली का. कुळपणी वगैरे झालेली शेताला, त्यामुळं तण वगैरे काही जास्त नाही याच्यामध्ये. आणि ओढीशी तणनाशकचा पण रिझल्ट चांगला आहे. जे तणकट वगैरे, हराळी वगैरे दुसरं काय आहे ते पूर्ण समजा जळून गेलं तणकट.